रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन। नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचारी पोलिसांना कसे आहात सगळे। अतिशय महत्त्वाची अशी आपण सिरीज चालू केलेली आहे ज्यामध्ये तुमच्या पोलीस भरती यावर्षी झालेले वेगवेगळ्या जिल्ह्यातील प्रश्नपत्रिका, त्यातील चालू घडामोडीचे प्रश्न आणि त्याचं विस्तारित सखोल असं स्पष्टीकरण बघत आहोत। नांदेडची परीक्षा झाली होती, त्याचसोबत मागे काही परीक्षा झालेल्या आहेत, त्यामध्ये जसेच्या तसे प्रश्न म्हणजे सरळ सेवा भरतीमध्ये सुद्धा येत आहेत मित्रांनो। जसेच्या तसे हेच प्रश्न किंवा त्यावरच विस्तारित असं स्पष्टीकरण त्यावर प्रश्न येत आहेत। जसं की उदाहरणासाठी हा प्रश्न बघा, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला लाभार्थी दरमहा किती रक्कम मिळवत आहेत। बघा आपण सिरीज चालू केलेली आहे, भाग 1, भाग 2, भाग 3। भाग 3 मधील शेवटच्या भागामध्ये म्हणजे शेवटच्या काही मिनिटांमध्ये तुम्ही बीड जिल्ह्याचे काही प्रश्न बघितले होते, बरोबर आहे ना। जसं की या ठिकाणी हे प्रश्न आहेत बीड जिल्ह्याचे, त्यातील हा शेवटचा 81वा प्रश्न राहिला होता तो प्रश्न, आणि त्यामध्ये विचारलं काय आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला लाभार्थी दरमहा किती रक्कम मिळवतात। बरं हाच प्रश्न भाग 1, भाग 2, भाग 3 जर बघितला तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला 3 वेळा सेम टू सेम हाच प्रश्न रिपीट झालेला दिसेल। त्याचसोबत या योजनेवर काय काय प्रश्न विचारले गेलेले आहेत की ते आपल्या स्पष्टीकरणामध्ये दिसतात तुम्हाला। 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला पात्र आहेत या मुद्द्यावर एक प्रश्न विचारलाय। कोणत्या महिन्यापासून ही योजना सुरू होत आहे, तर जुलै 2024 पासून। आणि अतिशय महत्वाचं यावर प्रश्न विचारला गेलेला नाहीये बरं का, पण 100% यावर एक प्रश्न विचारला जाईल, व्हेरी IMP। काय आहे ते, तर हे ऍप नारी शक्ती ऍप, या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी नारी शक्ती ऍप दूत जे आहे ते विकसित करण्यात आलेलं आहे। पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत। पुढचा नाशिक जिल्हा, 11वा जो जिल्हा आहे तो नाशिक जिल्हा। यापूर्वी आपण 10 जिल्हे आणि त्यामध्ये विचारले गेलेले चालू घडामोडीचे प्रश्न बघितलेले, सर्व जिल्ह्यांचे बघत आहोत आपण। प्रश्नपत्रिका म्हणजे एक्झाम झाली की त्यातील चालू घडामोडीचे प्रश्न ही सिरीज चालू केलेली आहे। अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। आपण GS ची सुद्धा अशाच प्रकारे सिरीज घेऊन येत आहोत, जेणेकरून तुम्हाला 25 पैकी 25 मार्क मिळायलाच पाहिजे। ज्यांना मिळतात ना मित्रांनो 25 पैकी 25 मार्क, ते अशा प्रकारे सर्व प्रश्नपत्रिका अनालिसिस करत असतात आणि त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करत असतात। डायरेक्ट पुस्तक हातात घेतलं आणि वाचायला सुरुवात केली ती गदामजुरी असते। आपण प्रश्नपत्रिका अनालिसिस केली, स्वतः सिलेबस बनवला आणि त्यानंतर वाचायला सुरुवात केली की लगेच कळतं की अरे ह्या संपूर्ण पेजमध्ये या मुद्द्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, पुढच्या पेजमध्ये या मुद्द्यावर विचारला जाऊ शकतो। पुढचा पेज जो आहे त्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती तुझ्या कन्सेप्च्युअल अभ्यासासाठी आहे, त्यावर प्रश्न येणार नाही, पण तुला लक्षात राहण्यासाठी ती कन्सेप्च्युअल आहे, म्हणजे कुठे फोकस करायचं आहे ते तुला कळतं प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्यानंतर, क्वेश्चन पेपर अनालिसिस केल्यानंतर। आता नाशिक शहर पोलीस भरती हा प्रश्न आपण बघत आहोत, त्याचे नाशिक जिल्हे जिल्हाधिकारी खालीलपैकी कोण आहेत। याच जिल्ह्यामधलं विचारलं जाऊ शकते की नाही, तू एकूण 36 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी त्याचसोबत सर्व काही इन्फॉर्मेशन पाठ करत नसतो, अजिबात नाहीये। ज्या जिल्ह्यामधून आपण फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्याचसोबत त्या जिल्ह्याचे आयुक्त कुठले, तर महानगरपालिकेचे आयुक्त कोण आहेत, त्याचसोबत SP म्हणजे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस। अरे कोणाच्या हातामध्ये संपूर्ण प्रशासन म्हणजे कुठलं, तर शांतता सुव्यवस्था राखायचं कोणाच्या हातामध्ये आहे, ते म्हणजे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस आहेत, त्यांच्याबाबत माहिती असणं गरजेचं आहे। त्याचसोबत त्या जिल्ह्यामध्ये आता नवनियुक्त खासदार कोण आहे, ज्यांची निवड झालेली आहे। 18वी लोकसभा झाली होती ना, लोकसभेवर किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न आहे, मग हे ट्रेंड समजणं गरजेचं आहे। मग त्या जिल्ह्याचे जे खासदार त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी वेगवेगळे संस्था किंवा सामाजिक कार्य जे काही केलेलं आहे किंवा संस्था कुठली स्थापित केलेली आहे, ती स्थापना का केव्हा झाली होती, त्याचसोबत ती संस्था कशाशी संबंधित आहे त्यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जातो। आणि त्या जिल्ह्याचे एकूण आमदार कोणकोणते किती आहेत किंवा मतदारसंघ विधानसभेचे मतदारसंघ किती आहेत त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला। लातूर विधानसभा मतदारसंघ किती आहेत त्यामध्ये असा प्रश्न विचारला गेला लातूर जिल्ह्याचे। त्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघितलं तर तुम्ही 1, 2, 3 बघून घ्या, त्याचसोबत हा भाग सुद्धा बघून घ्या आणि ही सिरीज कंटिन्यू ठेवा मित्रांनो, बाकी काहीही करायची गरज नाहीये। 100% ही सिरीज पूर्ण तुम्ही कंप्लीट केली की तुम्हाला काही अडचण येणार नाही। इथे GS GK सर्वांचे 18, 19 स्कोर येतात। GS GK म्हणजे जनरल नॉलेज आणि त्याचसोबत जनरल स्टडीज म्हणजे जे विषय आहेत की ना, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, हे एका पुस्तकातून बऱ्यापैकी कव्हर होऊन जातात। परंतु जे चालू घडामोडीचे प्रश्न येतात तिथे विद्यार्थ्यांचे मार्क जातात आणि तुम्हाला वाटत असेल की एखादा मार्क गेला तर गेला किंवा 4-5 मार्क गेले तर गेले, अरे सोन्या एका मार्कावर महाराष्ट्राचे 5000 विद्यार्थी बसलेले असतात। ठीक आहे, वेळ न घालवता नाशिकचे जिल्हाधिकारी कोण आहेत, तर आशिमा मित्तल, ही महत्वाची माहिती सांगणं गरजेचं असतं नवीन विद्यार्थ्यांसाठी, बाकी काही विषय नाहीये। बघा आशिमा
मित्तल आहेत, महिला असल्यामुळे 100% प्रश्न विचारला जातो. विद्यार्थ्यांनी ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणचे सर्व प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी अभ्यासायला पाहिजे, त्यांच्याबाबत माहिती घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न नाशिक जिल्ह्याचं काय आहे तर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक खालीलपैकी कोण आहेत. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं, कोण आहेत? दत्तात्रय कराळे. यांच्याबाबत माहिती कुणाला असायला पाहिजे? ज्यांनी नाशिक जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला आहे. केवळ पोलीस भरतीच नाही, सरळ सेवा भरतीमध्ये कोणतीही परीक्षा असो 100% यावर प्रश्न विचारला जातो, जिल्हा वाईज प्रश्न विचारला जातो. पुढे बघा, दत्तात्रय कराळे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आहेत. महत्वाचं म्हणजे कोणत्याही परिक्षेत्राचे प्रमुख हे पोलीस महानिरीक्षक असतात. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता? बघा, सहसा कॉन्ट्रोवर्शियल विषयांवर प्रश्न विचारले जात नाही, पण तरी सुद्धा या ठिकाणी या मुद्द्यावर प्रश्न विचारला गेलेला. का बरं विचारला गेलेला? कारण 22 जानेवारी इथे दिसते तुम्हाला, 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. म्हणजे राम मंदिर उद्घाटन करण्यात आलेले अयोध्या या ठिकाणी. मग त्या संबंधी असलेले मुद्दे जे आहेत त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आणि ती समिती विचारली गेलेली समिती फक्त पाठ करा, माजी न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण समिती. जास्त डीप मध्ये जाऊन देणार नाही सोन्या, तू पोलीस भरतीचा अभ्यास करतोय सोन्या, तू अजून त्या समितीने काय काय शिफारशी दिल्या होत्या तसलं काय पाठ करत बसतोय का? तुला आरोपी धरायचे आहेत, टोले द्यायचे त्यांना, बरोबर आहे की नाही? आणि तू हे सगळं काही डीप मध्ये एवढा अभ्यास करत असशील तर कसं व्हायचं तुझं? तू स्वतःचं नाव विसरून जाशील ना तू. तुला इथं फक्त समिती माहिती असणं गरजेचं आहे. माजी न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण समिती, बरोबर आहे. बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती BN कृष्ण आयोग नेमण्यात आला होता आणि बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी पाडण्यात आली होती. तारीख पोलीस भरतीला यापूर्वी विचारली गेलेली आहे. ठीक आहे, आता या तारखेकडे तुम्ही फोकस करा. ही सुद्धा तारीख विचारली जाऊ शकते. तारीख किती आहे? 22 जानेवारी 2024. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. पुढचा मुद्दा म्हणजे सन 2024चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? 2024चा यांना करंदीकर पुरस्कार देण्यात आला. त्याचसोबत हे व्यक्ती 97वे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ना त्याचे अध्यक्ष सुद्धा आहेत. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी जुळून आल्या, म्हणून त्यांच्यावर प्रश्न विचारला गेला. चर्चेत काय मुद्दा आहे तर गुगल ट्रेंडवर जायचं, तिथं इंडिया सिलेक्ट करायचं, अख्खा देश सध्या काय सर्च करत आहे ते मुद्दे लिहून काढायचे आणि ते मुद्दे वाचायचे. दुसरं म्हणजे आपला महाराष्ट्र सर्च करायचं आणि त्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन लोक काय काय सर्च करत आहेत ते सुद्धा तू ते मुद्दे बघायचे आणि त्या मुद्द्यांवर अभ्यास करायचं. विंदा करंदीकर पुरस्कार, त्याचसोबत विंदा करंदीकर नाही पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर सर्च केलं होतं. आणि सध्या त्याचे अध्यक्ष कोण आहेत? भारत सासणे, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, अशोक सराफ तर ते जाणून बुजून दिलेलं आहे. त्यांना आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार आहे, हे सुद्धा चर्चेमध्ये त्यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे. दुसरं असंही विचारलं जाऊ शकतं बरं का, आप्पासाहेब धर्माधिकारी 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात आला होता 2023ला, आणि अशोक सराफ यांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024ला देण्यात आला होता. परंतु आप्पासाहेब धर्माधिकारी अजूनही का महत्वाचे आहेत? कारण जोडी म्हणजे त्यांच्या वडिलांना सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं नाव निघालं तर थोडीशी माहिती घेणं गरजेचं आहे ना सोन्या. एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन सांगत नाहीये, तुझ्या परीक्षेला तुला धरू विचारले जात आहेत. तू परीक्षा हॉलमध्ये गेला ना, या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की तुला बाहेर जाऊन द्या ना, बॉडीगार्ड असतात सोन्या. तुला काय वाटेल की कुठंतरी काळ करून, तसलं नाहीये ते. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात तुला माहिती असणं गरजेचं आहे. सर्वोच्च पुरस्कार आहे आपल्या महाराष्ट्राचा. 1996 मध्ये पुरस्कार सुरुवात झाली. ती पु ल देशपांडे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पहिला देण्यात आलेला आहे. आणि पहिल्या महिला कोण आहेत? लता मंगेशकर आहेत. त्यांच्या बहिणीला सुद्धा पुरस्कार देण्यात आलेला आहे, आशा भोसले यांना. मग लता मंगेशकर आणि आशा भोसले बहिणींची जोडी. पिता पुत्र यांची जोडी म्हणजे कोण? आप्पासाहेब धर्माधिकारी 2022चा पुरस्कार देण्यात आला होता. त्यापूर्वी त्यांच्या वडिलांना सुद्धा म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी यांना सुद्धा देण्यात आला होता. 2023च्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्यानंतर तुला लगेच कळेल की आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर प्रश्न न विचारता नानासाहेब धर्माधिकारी यांच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याचसोबत CD देशमुख सध्याचे 50वे CJI आहेत. CD देशमुख नाही, चुकून बोललो मी तुम्हाला. CJI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतात आणि DY चंद्रचूड आहेत, आपल्या महाराष्ट्राचे आहेत ते, बरोबर आहे की नाही? 50वे आहेत. मग ज्यावेळेस त्यांची नियुक्ती झाली होती त्याच वर्षी त्यांच्या वडिलांबाबत विचारलं होतं YV चंद्रचूड. कारण काय की CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे आपल्या देशातील सर्वोच्च पद आहे न्यायव्यवस्थेतील, आणि त्या पदावर 2 व्यक्ती बसले होते जे पिता पुत्र आहेत. जोडी महत्वाची असते. तशा प्रकारे भारत सासणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा, रवींद्र शोभणे
2024चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. चुकून बोललो मी, भारत सासने नाही, रवींद्र शोभने आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 2024चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार मिळाला आणि त्याचसोबत रवींद्र शोभने यांना हे 97व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा आहेत मित्रांनो. म्हणून तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाईल. दुसरं, हा प्रश्न जो आहे यावरही विचारला जाऊ शकतो. टिळक राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी कोणाला देण्यात आलेला आहे? यावर्षी म्हणजेच कोणता, तर 2024ला दिला जातो. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. 86वा प्रश्न, सन 2024च्या T20 वर्ल्ड कप मध्ये अंतिम सामन्यात भारताने कोणास पराभूत केलं होतं? आता तुम्ही भाग 1, भाग 2, भाग 3 जर बघितला तुम्हाला लगेच कळेल की या मुद्द्यावर T20 वर्ल्ड कप सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये एक प्रश्न आहे. म्हणजे आतापर्यंत आपण 10 प्रश्नपत्रिका बघितल्या, हे 11वी प्रश्नपत्रिका आहे. सर्व 10च्या 10 प्रश्नपत्रिकांमध्ये 1 किंवा 2 प्रश्न आलेले आहेत. काय काय प्रश्न विचारले सगळं काही डिस्कस झालेलं आहे. आता बोलायलाच काय राहिलेलं नाही T20 वर्ल्ड कप बाबत. 2024च्या T20 वर्ल्ड कप मध्ये अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं. पर्याय क्रमांक 2 याचा आहे. यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे. किती संघांनी भाग घेतला होता? तर 20. भारताने 7 धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. ही नवीन इन्फॉर्मेशन आहे. बाकी सर्व सांगितले, जसं की रोहित शर्मा यांनी, त्याचसोबत विराट कोहली आणि जडेजा यांनी तिघांनीही आपली राजीनामा किंवा आपलं निवृत्ती घोषित केलेली. राजीनामा चुकून बोललो मी, निवृत्ती घोषित केलेली. कशामधून? तर T20 क्रिकेटमधून. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस भरती. या संपूर्ण प्रश्नपत्रिकेतील आपल्याला चालू घडामोडीचे प्रश्न आता बघायचे. आता 12वा जिल्हा चालू आहे. 87वा प्रश्न बघा, भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणता? मी मागच्या अनेक व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. सैन्य अभ्यास सर्व काही वर्षभराचं कमीत कमी 20-25 सैन्य अभ्यास जे आहेत ते तुम्ही पाठ करत बसता. अजिबात पाठ करायचं नाही. ट्रेंड समजून घे सोन्या, तुला कुठं जायचंय चंद्रावर, तू मंगळाचा अभ्यास करत बसतोय. तुझा आवाका लय मोठा वाढवलेला आहे. शॉर्ट मेथड किंवा स्मार्ट वर्क करायचा प्रयत्न कर. स्मार्ट वर्क कुठला आहे की मागील 2 महिन्यांमध्ये जे सैन्य अभ्यास आहे त्यावरच प्रश्न विचारला गेलेला. विथ प्रूफ सांगतो मी तुला. कोणतीही प्रश्नपत्रिका बघ, 2019ची बघ. त्या 2019 मध्ये ऑक्टोबर मध्ये समजा प्रश्नपत्रिका झाली असेल, परीक्षा झाली असेल, तर त्यापूर्वी 2 महिन्यामध्ये झालेले सैन्य अभ्यास त्यावरच प्रश्न विचारला जातो. कोणकोणते आहेत 2 महिन्यांमध्ये झालेले ते या ठिकाणी दिलेले. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? नोमॅडिक. इथे झालेले चुकून नोमॅडिक एलिफंट इथे दिसते बघा. भारत मंगोलिया यांच्या दरम्यान नोमॅडिक एलिफंट झालेले. मग तारीख सांगा ना सर. अरे सोन्या कशाला, अरे तुझा वाढदिवस विसरून जाशील, तिचा वाढदिवस विसरून जाशील. तुझा विसरला तर चालेल, तिचा विसरला ना तू सगळीकडे ब्लॉक होशील. व्हॉट्सअपवर, इन्स्टावर, त्याचसोबत अजून काय काय असतात रे ते सगळ्या जेवढ्या सोशल मीडिया आहेत त्याच्यावर तू ब्लॉक होशील. मग तू काय करतोस, सगळ्यावर ब्लॉक झाला की लगेच फोन पे किंवा गुगल पे चालू करतोस आणि तिथं बघतोस किती आहे का, आणि लगेच त्यावरून तू एक मेसेज करतो किंवा 1 रुपया पाठवतो. आणि 1 रुपया पाठवल्यानंतर मग त्या ठिकाणी डिलिव्हर झाला की लगेच तिला फोन लावून सांगतो किंवा मेसेज करतो. कारण ब्लॉक झालेलाच ना तू, तर फोन पेवरूनच मेसेज करतो, चुकून गेला माझा मला परत कर. एवढा भिकार चोटपणा करतोस. अरे यासाठी जन्म झालेला आहे का? आई बापांना किती वाईट वाटेल की हा सोन्या किती ठुसकापणा करतोय. अभ्यासासाठी जन्म झालेला आहे, पोस्ट मिळवण्यासाठी जन्म झालेला आहे. मोजून 3 ते 4 महिने इमानदारीत स्वतः लॉयल राहिलो ना मित्रांनो, आयुष्य बदलून जातं सगळं. बघितलेलं आहे तुम्ही. या ठिकाणी बघा, भारत मंगोलिया नोमॅडिक एलिफंट. त्यानंतर भारत चीन हँड इन हँड. ठीक आहे. भारत फ्रान्स शक्ती गरुड वरुण. त्याचसोबत भारत श्रीलंका यांच्या दरम्यान मित्र शक्ती. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो असं मला वाटतंय. जेवढ्या ठिकाणी मी IMP केलेले ना, परीक्षेमध्ये गेल्याबरोबर तुम्हाला लक्षात येईल की सरांनी एक्झॅक्टली प्रेडिक्ट केलं होतं किंवा अंदाज व्यक्त केला होता. पुढचा प्रश्न बघा, नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली? यावर आपण ही सिरीज चालू केलेली ना, त्यानुसार आतापर्यंत यावर 3ऱ्यांदा हा प्रश्न आलेला. सुजाता सैनिक. का बरं त्यांच्यावर प्रश्न विचारला? मी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं, जोडी. आणि त्याचसोबत पहिल्या महिला आहेत त्या. प्रश्नामध्ये फक्त काय केलेलं आहे, वाक्यरचनेमध्ये बदल केलेला आहे, परंतु तेच विचारलंय की सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत. बरोबर आहे की नाही? तर सुजाता सैनिक आहेत. आणि याच पदावर त्यांचे पती सुद्धा बसले होते. आणि एक मात्र अशी जोडी आहे पती पत्नींची. बरोबर आहे की नाही? त्यांच्या पतीचं नाव काय आहे? तर मनोज सैनिक आहेत. ते सुद्धा मुख्य सचिव होते आपल्या महाराष्ट्राचे आणि सध्या आहेत सुजाता सैनिक. आणि महत्वाचं म्हणजे त्या पहिल्या महिला आहेत म्हणून प्रश्न विचारला जात आहे. इथे इमेज दिसत आहे तुम्हाला. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. बघा, देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफलचे नाव काय आहे? उग्रम आहे. उग्रम असॉल्ट रायफल. एक सोबत किती? 20. म्हणजे
एकदा बटन दाबलं की 20 गोळ्या मारता येते. अरे आरोपीला कळणार नाही, म्हणजे गेला समजा तो 20 गोळ्यांमध्ये नंतर सुद्धा जिवंत राहिला तर ते सलमान खानचा डायलॉग आहे ना की खाएंगे कहां से, और तेच त्याला कळणार नाही. एवढे छेद, इतने छेद हो जाएंगे उसके पूरे बॉडी में. उग्रम पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इथे दिसते तुम्हाला इमेज उग्रमची. ही रायफल पुण्यातील सशस्त्र संशोधन आणि विकास, हे कुठे खडकीमध्ये बरं का, सशस्त्र संशोधन आणि विकास आस्थापनेने विकसित केलेली आहे म्हणून महत्वाचे. आणि याची मारक क्षमता किती, 500 मीटर आहे, म्हणजेच काय अर्धा किलोमीटर आहे. मारक क्षमता किती, 500. आणि एक सोबत किती, तर एकदा बटन दाबलं की 20 गोळ्या निघतील, अशी भयानक आहे ही रायफल. ठीक आहे. आणि ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये आता घेतली जाणार. इथे बघा मेक इन इंडियाचं चिन्ह आहे, म्हणजेच काय भारतीय बनावटीची आहे. 90वा प्रश्न बघा, नुकताच आणि छत्रपती संभाजीनगरच्या प्रश्नपत्रिकेतील 90वा, म्हणजे त्यामधील नाही, आपल्या सिरीज मधील 90वा आहे. ही 12वी प्रश्नपत्रिका आहे बघा. नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठे उभारण्यात आलेला आहे. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुणाच्या बाबत आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जगातील सर्वोच्च पुतळा आहे. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला या सहितही, म्हणजे पुतळा नाही केवळ, या सहितही जर आपण मोजलं तर सर्वात मोठा आहे. त्याचसोबत पुतळाचा जर विचार केला तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वोच्च पुतळा आंध्र प्रदेश या ठिकाणी. स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी रामानुजाचार्य यांचा हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी आहे. ज्यावेळेस तो उभारण्यात आला तर बैठी सर्वोच्च मूर्ती कोणती आहे, तर स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी रामानुजाचार्य. हे माझ्या मते इसवी सन 1000च्या जवळपास ते होते, बरोबर आहे, म्हणजे ते हयात होते. स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. किती पुतळा आहे तो, 182 मीटर उंच आहे. यावरही प्रश्न विचारला, म्हणजे स्टॅच्यूवर एक प्रश्न येतो, यापूर्वी विचारला गेलेला आहे. याच सिरीजमध्ये तुम्हाला दिसेल या 12 प्रश्नपत्रिकांपैकी एका प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बाबतचा किंवा त्या पुतळ्याबाबतचा एकूण उंची किती आहे. तर तुम्हाला आता सध्या सरदार वल्लभभाई पटेल यांची मीटरमध्ये उंची विचारली होती, तुम्हाला पुढे याच्यामध्ये फुटामध्ये सुद्धा उंची विचारली जाऊ शकते. 583 काहीतरी आहे, पण 500-550च्या जवळपास, 550च्या जवळपास असं लक्षात ठेवा. तिथे क्लिक करा. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस डॉक्टर BR आंबेडकर यांचा पुतळा आहे. बघा आपला इंस्टाग्रामचा अकाउंट आहे, या इंस्टाग्रामच्या अकाउंटमध्ये आपण सोशल जस्टिस, स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस या ठिकाणी आंबेडकरांचं पुतळ्याची इमेज, संपूर्ण माहिती केवळ 1.5 मिनिटामध्ये, एक मुद्दे आपण 1.5 मिनिटामध्ये कव्हर करत आहोत. तर त्यासाठी तुम्हाला आपलं जे हे आहे इंस्टाग्रामचं अकाउंट ते सुद्धा तुम्हाला जॉईन करायचं मित्रांनो, म्हणजे फॉलो करा. रोज अपडेट येत आहे 1.5 मिनिटामध्ये. जे इन्फॉर्मेशन आहे ते आपण एक मुद्दा संपूर्ण कव्हर करत आहोत. हे सुद्धा आपण कव्हर केला होता ज्यावेळेस अनावरण करण्यात आलं होतं आणि आला प्रश्न त्याच्या बरोबर आहे. सर्वसाधारण प्रश्न असतो, पण डीप मध्ये विचारला तरी सुद्धा त्या ठिकाणी बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेले. पुढचा प्रश्न बघा, सन 2024. या प्रश्नाला बघून तुम्हाला काय लक्षात आलेलं आहे की स्टॅच्यू विचारला जातोय, उंची विचारली जात आहे, बरोबर आहे की नाही. रामानुजाचार्य सर्वात उंच मूर्ती आहे त्यांची, स्टॅच्यू, बरोबर आहे की नाही, म्हणजे मूर्ती आहे. मग रामानुजाचार्य यांची मूर्ती सर्वात उंच आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांची सर्वात उंच? अरे उभी मूर्ती आहे ही, बसलेली मूर्ती, बैठी मूर्ती आपल्या देशातील सर्वात उंच. बाकी थायलंड या ठिकाणी तुम्हाला माहिती गौतम बुद्ध यांची सर्वात उंच मूर्ती बैठी मूर्ती. ठीक आहे. भारतातील बैठी मूर्ती कोणती सर्वात उंच, तर रामानुजाचार्य यांची आहे. सन 2024 दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला आहे, योग्य उत्तर आहे संदीप रेड्डी वांगा. या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला. बेस्ट डायरेक्टर संदीप रेड्डी वांगा. ठीक आहे. इमेजेस तू बघत असतो झूम करू करू, पण कोणत्या इमेजेस बघत असतो ते तुला माहिती आहे बऱ्यापैकी. तशाच प्रकारे लेक्चरच्या सुद्धा इमेजेस बघत जा सोनिया, झूम करून करून बघत जा, जेणेकरून काय होईल तुझ्या लक्षात येईल. इथे बघ प्रश्न आला संदीप रेड्डी वांगा, चित्र लक्षात येईल तुझ्या, बरोबर आहे. कमीत कमी अभ्यासासाठी तरी इमेजेस या झूम करून बघ, बाकी तू बघतच असतो. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024चा केव्हाचा आहे, 2024चा हा पुरस्कार. या पुरस्काराचे जे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत ते कोण आहेत, संदीप रेड्डी आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट जवानला मिळालेला आहे. त्याचसोबत सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी. पोलीस भरतीला याच्या पलीकडे अजून काय, सरळ सेवेला सुद्धा नाही, याच्या पलीकडे काहीच नाही. सर्वोत्कृष्ट चित्रपट विचारला जाऊ शकतो, अभिनेता आणि अभिनेत्री विचारले जाऊ शकते. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. वाळवण बंदर कोणत्या जिल्ह्यात होणार आहे. वाळवण बंदर आत्ता तिसऱ्यांदा बघितला हा सुद्धा प्रश्न. मागील ती सिरीज बघितली ना तुम्ही, तर सर्व जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत पालघर जिल्ह्याला सुद्धा विचारलं होतं. पालघर म्हणजे मीरा भाईंदरची जी एक्झाम तुमची झाली होती ना, त्यामध्ये विचारला गेलं वाळवण बंदराबाबत. का बरं विचारला गेलेला आहे,
पूर्वी होते 13 बंदर. एकूण विचारात घेतलं आपण तर सागरमाला प्रकल्पाअंतर्गत या बंदराला आता विकास करायचा आहे आणि त्याला परवानगी देण्यात आली पर्यावरण मंत्रालयाद्वारे, त्याचसोबत केंद्र सरकार यांच्याकडून सुद्धा. मग हे वाढवण बंदर कुठं आलं? पालघर या जिल्ह्यामध्ये आलं. पर्याय क्रमांक 1, आपल्या देशातील सर्वात मोठं बंदर आहे. बंदर महत्वाचं का असतं? आयात निर्यातीसाठी. म्हणजे बाहेरून आपण जे आयात केलेली आहे की नाही तर ते कुठे माल उतरवायचं आहे आणि त्यानंतर त्याचं वितरण करायचं. निर्यात करायची असेल तर त्या बंदरापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे ना. मोठ्या प्रमाणात असतात ते, बरोबर. इमेजेसच्या माध्यमातून यापूर्वी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सध्या जे इमेजेस जास्त ऍड केलेले नाहीयेत, पण पुढच्या लेक्चरमध्ये अजून जास्त इन्फॉर्मेशन, अजून जास्त इमेजेस ऍड करेल. लेक्चर आवडत असेल सोन्या तर लाईक कर. तुझ्या एक लाईकमुळे तुला काही फरक पडणार नाही, पण आम्हाला मोठ्या प्रमाणात मोटिवेशन मिळतं मित्रांनो. खरंच लाईक, जर लेक्चर आवडत असेल तर लाईक करा. जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा मित्रांनो. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. ही सिरीज कंटिन्यू बघा, बाकी काहीच करायची गरज नाही. चालू करा, म्हणजे गॅरंटी देतोय, गॅरंटी 100% विथ प्रूफ तुम्हाला दाखवेल प्रश्नपत्रिका आल्यानंतर की आपण घेतलेले सगळे मुद्दे आले की नाही. ही गॅरंटी कोणी देऊ शकत नाही, पण आपण देतोय आणि विथ प्रूफ देणार आहोत पुढे आगामी कालावधीमध्ये. बघा, पालघर वाढवण बंदर पालघर या जिल्ह्यात बांधण्यात येत आहे. नुकतेच भारताच्या नियंत्रणात असलेले सिटवे, हे पण फार महत्वाचे बरं का. सिटवे आता आपल्या भारताच्या नियंत्रणात आलेले नाही. कुणाचं होतं? म्यानमार या देशाचं हे बंदर होतं, आता आपल्या हातामध्ये आलेलं सिटवे बंदर आहे. एकूण बंदरांची संख्या विचारली तर हे किती आहे? 14वं आहे. पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर किती आहे? 14वं. यापूर्वी किती होते? 13 बंदर होते. हे प्रमुख 13 बंदर होते. 6 या ठिकाणी, 6 पलीकडे आणि दक्षिणेला पोर्ट ब्लेअर हे एक बंदर होतं. दक्षिणला म्हणजे कुठे? तर अंदमान निकोबार द्वीप समूहामध्ये. अंदमान निकोबार द्वीप समूह संख्या किती आहे रे? 573 द्वीपांचा समूह आहे. बाकी मग लक्षद्वीप, एकूण द्वीपांचा किती समूह आहे? 34 द्वीपांचा समूह आहे. आता विषय एखादा निघाला की डीप मध्ये जाऊन सगळ्या इन्फॉर्मेशन सांगू शकतो, पण परीक्षेला काय महत्वाचं आहे, सध्या काय ट्रेंड चालू ते महत्वाचं आहे आणि त्या मुद्द्याला धरूनच आपण चालायला पाहिजे. मग इथे द्वीप, त्याचसोबत बंदरे यांच्यावर प्रश्न विचारला तर पूर्वी होते 13, आता सध्या आहेत 14. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. आपल्या भारतामध्ये किती बंदरं झाली रे? आता इथे मुंबई, JNPT आणि पालघर या ठिकाणी कुठला आहे? वाढवण. म्हणजे 3 बंदरं झालेली आपल्या महाराष्ट्रामध्ये सोन्या. आणि हे 3 बंदरासोबतच या ठिकाणी झाली 7 बंदरे, या ठिकाणी झाली 6 बंदरे आणि दक्षिणला 1 बंदर. बंदर म्हणजे आयात निर्यातीसाठी महत्वाचं असतं. अशा प्रकारे असतं ते. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बारसू रिफायनरी प्रकल्प, अरे किती मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. इलेक्शनच्या पूर्वी किती मोठ्या प्रमाणात होता, आता इलेक्शन पण आलेले, मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा चर्चेत असणार आहे. का बरं चर्चेत असणार आहे? कॉन्ट्रोवर्शियल पॉइंट आहे. का चर्चेत? का त्या गोष्टींकडे, कारण राजकारणामध्ये घुसायचं नाही आपल्याला. आपल्याला एक पोस्ट मिळवायची आणि मस्तपैकी होऊन द्यायचंय. महिलांची संख्या फार कमी होणे अत्यंत महत्वाचं. म्हणजे बघा, लोकसंख्येवर प्रश्न विचारला गेलेला, तुझ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला. सध्या GS घेत नाहीये, पण तरी सुद्धा सांगतो की लोकसंख्येवर 1-2 प्रश्न असतात 25 पैकी. त्यातील एक प्रश्न होता की सध्या महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती? सध्या म्हणजे 2011च विचारलं जातं. वारंवार महिलांची संख्या कमी होत चाललेली आहे. मग सध्या तरी किती आहे? त्यापेक्षा कमी असू शकते, पण 2011ची जनगणना आपण जर बघितली तर किती आहे? 929. ठीक आहे. मग एकूण 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या आहे 929. विचारात घेतलं तर किती राहिले रे? 71. हे आकडे वाढलेले, 71 पेक्षा जास्त झालेले आता. पण तरी सुद्धा आता आपण 2011 जनगणना बघत आहोत. 71 म्हणजे काय झालं? 1000मध्ये 71. 1 लाखामध्ये किती झाले? विचार करा. 10,000मध्ये किती झाले? 710. 1 लाखांमध्ये किती झाले? मग असे स्टेप बाय स्टेप वाढत गेले ना. सर्वसाधारणपणे पुण्याची जर लोकसंख्या आपण बघितली तर 1 कोटी आहे, बरोबर आहे. या 1 कोटीमध्ये जर महिलांची संख्या बघितली आणि पुरुषांची संख्या बघितली, तुलना केली, या लिंग गुणोत्तराचा जर विचार केला आपण तर 71,000 लोक अशी आहेत की पुरुष एक्स्ट्राची आहेत. मग यांचं लग्न होऊ शकतं का? कॉमन सेन्स विचार करणं सोन्या. काय भयानक परिस्थिती झाली आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा. आपल्या देशाची परिस्थिती तरी चांगली आहे, आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती याही पेक्षा भयानक आहे. म्हणून तुला पोस्ट मिळवणं फार गरजेचं आहे. ग्रामीण भागामध्ये बघ, अनेक अशी तुझे मित्र असतील लांब पर्यंत, त्यांची म्हणजे तुझं नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत त्याची शेती आहे, पण व्हायनाच लग्न. का होईना? कारण काय? पोस्ट आवश्यक आहे. आणि हे चान्स आलेलं आहे. आत्ताच सप्टेंबरमध्ये पुन्हा एक ऍडव्हर्टाईज येणार आहे.
तुम्हाला माहिती इलेक्शनच्या पूर्वी होईल तेवढी जागा येणार आहेत, वेगवेगळ्या जागा येणार आहेत, सरळ सेवेच्या येणार आहेत आणि त्यासाठी हे ट्रेंड समजणं गरजेचं आहे. योग्य उत्तर काय? बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. बाकी बारसू रिफायनरी प्रकल्प सिंधुदुर्ग मध्ये, ते पालघर मागच्या प्रश्नाचं उत्तर होतं सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक 4. बाकी बघा, बारसू रिफायनरी प्रकल्प सिंधुदुर्ग या जिल्ह्यात प्रस्तावित आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी प्रस्तावित आहे. अरे फ्रान्सच्या अरेवा कंपनीने या ठिकाणी निधी दिलेला आहे आणि म्हणजे त्यांच्याकडून त्या कंपनीद्वारे काय केलं जातं, ते रिफायनरी कंपनी अणुऊर्जा प्रकल्प जो आहे त्याला मदत केलेली आहे आणि तो उभारला जातोय. कुणाद्वारे? तर फ्रान्सच्या अरेवा. आणि आपल्या देशातील सर्वात मोठा आपल्या महाराष्ट्रात होणार आहे आणि तोही कुठे? जैताप अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात होणार आहे. म्हणून आगामी कालावधीमध्ये म्हणा किंवा आत्ता जे तुमची मुंबईच्या परीक्षा होणार आहेत ना 20 तारखेला किंवा त्यापूर्वी वेगवेगळ्या परीक्षा होतील त्यामध्ये किंवा यावर्षी होतील तेवढ्या परीक्षांमध्ये जैतापूर्व प्रश्न विचारला जाऊ शकतो. मला अत्यंत महत्वाचं वाटतंय. अरेवा कंपनी फ्रान्सची ती काय करत आहे? तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प तयार करत आहे. बाकी बारसू रिफायनरी सिंधुदुर्ग मध्ये आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा, पुणे लोहमार्ग पोलीस भरती, आता 13वी प्रश्नपत्रिका बघत आहोत. त्यातील चालू घडामोडीचे प्रश्न आहेत. 94वा प्रश्न आपल्या या सिरीज मधील. ऑलिम्पिक 2024 कोठे होणार आहे? तर पॅरिसमध्ये होणार आहे का? सिडनी, न्यूयॉर्क की टोकियो? बघा, यापूर्वी कुठे झाला होता? सगळी काही इन्फॉर्मेशन पॅरिसमध्ये हा 2024चा झालेला. ऑलिम्पिक 2024 या स्पर्धेत पॅरिस फ्रान्स या ठिकाणी होणार आहे. म्हणजे चालू आहेत सध्या, बरोबर. 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेत अजंता, शरद कमल आणि PV सिंधू हे खेळाडू भारताचा ध्वजवाहक सुरुवातीला असतात की नाही, जेवढे प्लेयर्स आहेत त्यांच्या समोर, म्हणजे हे ग्राउंड आहे ना ऑलिम्पिकचं, तर त्यांना एक राऊंड मारावं लागतं. मग स्वतःचं ध्वज आपल्या देशाचं घेऊन कोण वाहक आणि बाकी सगळे प्लेयर यावर्षी कोण कोण ऑलिम्पिकद्वारे पाठवण्यात, म्हणजे आपल्या देशाकडून कोणकोणते प्लेयर पाठवण्यात आलेले आहेत ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी, ते सर्व लाईनीने मागे असतात. अनेक रॅली असते ना तशा प्रकारे, बरोबर आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अभिनव बिंद्रा आहेत. का बरं अभिनव बिंद्रा आहेत? तुम्ही मागचे भाग 1, भाग 2, भाग 3 बघितलेलं असेल आपल्या या सिरीजचं. तर अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित असा प्रश्न विचारला होता. का बरं विचारला होता? कारण ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेमध्ये अभिनव बिंद्रा भारताचा मशाल वाहक आहे. यावर आतापर्यंत प्रश्न विचारला नाही, परंतु कशा प्रकारे विचारलाय की तो खेळाडू जो आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे. समजतंय का तुम्हाला? हे ट्रेंड समजणं गरजेचं आहे. चालू घडामोडी त्याच्या जवळपास करणं गरजेचं आहे. फक्त गदामजुरी करू नकोस. म्हणजे अभिनव बिंद्रा मशाल वाहक आहे, विषय संपला का? नाही. अभिनव बिंद्रा काय आहे तर 2008 मध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालं होतं. ते निशाणेबाज होते, बरोबर आहे की नाही. त्याचसोबत ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणारा पहिला खेळाडू कोण आहे? अभिनव बिंद्रा आहेत. त्यांच्यानंतर नीरज चोप्रा यांना मिळालं होतं. सगळ्यांना माहिती 2020चं जे ऑलिम्पिक झालं होतं ना, बघा या ठिकाणी दिसतं टोकियो ऑलिम्पिक होतं हे 2020चं. ते कुठं झालं होतं? टोकियो या ठिकाणी झालं होतं. 2021 मध्ये झालं होतं. कारण काय? त्याचं मोठ्या प्रमाणात कोरोना पॅन्डेमिक होता आणि आजपर्यंत म्हणजे ऑलिम्पिक फक्त दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आले. पुढे म्हणजे तीच सिरीज आहे 2020चं 2021 मध्ये झालेलं आहे ऑलिम्पिक. आजही काय म्हटलं जातं की 2020 टोकियो ऑलिम्पिक 2020 असं म्हटलं जातं की नाही, पण ते प्रत्यक्षात 2021 मध्ये झालं होतं. नीरज चोप्रा यांनी गोल्ड मेडल मिळवून दिला होता आणि म्हणून 7 ऑगस्ट हा दिवस जो आहे तो भालाफेक दिवस म्हणून आपल्या देशामध्ये राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण त्या दिवशी त्यांनी आपल्याला गोल्ड मेडल मिळवून दिलं होतं. 83 पॉईंट काहीतरी 7 मीटर पर्यंत ते गेलं होतं. ठीक आहे, एवढ्या डीप मध्ये जाण्याची गरज नाही. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा, 95वा प्रश्न. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे जगदीप धनखड. कितवे आहेत? 14वे आहेत. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा, जगदीप धनखड भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती पदासाठी कलम किती आहे? 63वा. ते मूळचे राजस्थान मधील आहेत व अगोदर ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. बघा, राज्यसभा आपल्या देशातील वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभा आपल्या देशातील कनिष्ठ सभागृह आहे. राज्यसभा जे वरिष्ठ सभागृह आहे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर आपल्या देशाचे उपराष्ट्रपती असतात. कुठले आहेत ते? राजस्थानचे आहेत. ठीक आहे, आता महत्वाचा मुद्दा मी जो सांगतो तिथे लक्ष द्या. लोकसभा 18वी. या लोकसभेमध्ये सद्यस्थितीमध्ये सभापती कोण आहेत? ओम बिर्ला. दुसऱ्यांदा पुन्हा त्यांनी शपथ घेतली आणि सभापती झाले की नाही? ओम बिर्ला. हे सुद्धा कुठले? तर कोटा राजस्थान या मतदारसंघामधून ते निवडून आलेले. याचा अर्थ काय झाला? राज्यसभा वरिष्ठ सभागृह, लोकसभा कनिष्ठ सभागृह या दोन्ही सभागृहाचे प्रमुख किंवा अध्यक्ष कोण आहेत? तर राजस्थानचेच आहेत ना. जसं की जगदीप धनखड हे राजस्थानचेच आहेत आणि त्याच सोबत
आपले ओम बिर्ला जे ते कोटा राजस्थान इथूनच आहेत. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. 96वा प्रश्न आहे आपल्या या सिरीज मधील. चतुर्भुज सुरक्षा संवाद क्वाड मंचाचे खालील पैकी कोणता देश सदस्य नाही? क्वाड सध्या चर्चेमध्ये. का चर्चेमध्ये आहे? बघा, फ्रान्स हा जो आहे सदस्य नाहीये. बाकी ऑस्ट्रेलिया, जपान आहे, अमेरिका आहे. ठीक आहे. क्वाड सुरक्षा संवाद मध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, भारत, अमेरिका, आपला भारत सुद्धा आहे. म्हणून आपल्याला प्रश्न विचारला. या 4 देशांचा समावेश होतो. 2023 ची क्वाड शिखर परिषद हिरोशिमा जपान येथे आयोजित करण्यात आली होती. फार महत्वाचं आहे बरं का, हिरोशिमा या ठिकाणी. आणि क्वाड देशांमध्ये मलबार हा लष्करी सराव आयोजित करण्यात येतो. कुठला? मलबार. सगळी इन्फॉर्मेशन घेतलेली. हा मुद्दा क्वाड चर्चेमध्ये आहे. याच्या पलीकडे अजून जाणार नाही. फक्त एवढं तरी करून ठेवा. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024. मी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं होतं की नाही, अजून मी प्रश्नही बघितले नाही सोन्या. थोड्या वेळापूर्वी तुला सांगितलं होतं महाराष्ट्र भूषण पुरस्कार सध्या फार चर्चेमध्ये आहे. बरोबर आहे की नाही? कारण काय की अशोक सराफ यांना देण्यात आलं तुझ्या परीक्षाच्या पूर्वीच देण्यात आलेला आहे. मग महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार असतो, म्हणून दरवर्षी विचारला जातो. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला? किती साधा सिंपल प्रश्न. अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 अशोक सराफ यांना मिळाला. म्हणजे 2023 चा 2024 ला देण्यात, तो 2024 मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. 2024 चा पुरस्कार कोणालाही आतापर्यंत दिला गेलेला नाही. ठीक आहे. पुढे येईल, पुढच्या वर्षी परीक्षेमध्ये तुम्हाला ते करावं लागणार आहे. बाकी अजून काय? प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी. याच व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच मी सांगितलं आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बाबत सांगितले, नानासाहेब धर्माधिकारी यांच्या बाबत सांगितलं. आता त्यांच्यावर प्रश्न विचारला जाणार आहे, पण विचारला जाईल कुणाबाबत? अशोक सराफ यांच्या बाबत. ठीक आहे. बाकी बघा, 98वा प्रश्न. नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वकप क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला? सांगितलं की नाही? प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये T20 वर्ल्ड कपवर प्रश्न विचारला जातो. सगळी माहिती दिलेली. भाग 1, भाग 2, भाग 3 बघितला, हा भाग 4 बघितला. काहीच करू नकोस सोन्यातून. आणि हे भाग बघत जा कंटिन्युअसली. सगळं काही कव्हर होणार आहे. आणि अधूनमधून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्वाचे हॉट टॉपिक आहेत की नाही, ते आपण इंस्टाग्रामवर काय करत आहोत, त्याचं रील बनवत आहोत. 1.5 मिनिटामध्ये संपूर्ण त्या मुद्द्याची माहिती कव्हर होते सोन्या. अजून काय द्यायला पाहिजे तुला? आता फक्त काय चमच्यानेच भरवायचं बाकी. बरोबर आहे की नाही? असं नाहीये सोन्या. तू पास झाला, सर्वात जास्त आनंद कुणाला होईल? आई वडिलांना होईल आणि शिक्षकांना होईल. बाकी कुणालाही होत नाही सोन्या. तुला वाटेल की मामाला एक आनंद होईल. कारण काय? मुलगी द्यायची त्याला. बरोबर आहे की नाही? अन्यथा तसाच राहशील आयुष्यभर. त्यामुळे इथे लक्ष दे. 98वा प्रश्न चालू. नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वकप क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला होता? पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे T20 विश्वकप मध्ये. एका विद्यार्थ्याचा मला फोन आला. 25 तारखेला परीक्षा देऊन आला होता. त्याचा फोन आला. नाव असं सांगणं योग्य नाहीये मित्रांनो, पण त्याचा फोन आला. त्याने सांगितलं, सर तुम्ही जेवढं काही घेतलं होतं ना, वस्तुस्थितीवर का खोटं बोलत नाहीये. तुम्हाला अनेक शिक्षक असतील जे ऑन कॅमेरा खोटं बोलत असतील. तो विद्यार्थी सुद्धा बघत असेल आणि त्यासोबत ज्यांची परीक्षा झाली ते सुद्धा बघत असतील. फोन आला. ते म्हणे की सर्व काही ऍक्युरेट तुम्ही सांगितल्याप्रमाणे जिथे जिथे स्टार मार्क केलं होतं ना, सगळं काही जसंच्या तसं आलं. अरे सोन्या, मी एवढा आनंदी झालो होतो ना की बाबा आपण काहीतरी केलेला फायदा झाला. बरोबर आहे. आता इथे बघा, T20 विश्वकप मध्ये एकूण सामने किती येतात? 55 सामने. या वर्षीचा हा 9वा T20 विश्वकप होता. कितवा होता? 9वा होता बरं का. पहिला झालेला 2007 मध्ये. आणि सगळी माहिती दिलेली पार या ठिकाणी सर्व चार्ट दिलेला आहे. सगळी माहिती दिली. 2023च्या एक दिवसीय विश्वकप मध्ये सहभागी एकूण देश किती होते? 10 देश होते. 10 देश. किती? एक दिवसीय बरं का. एक दिवसीय मध्ये आपण फायनल मध्ये पोहोचलो होतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि फायनल मध्ये आपली हार झाली होती. अहमदाबाद स्टेडियम, जे आपले नरेंद्र दास मोदीजी पंतप्रधान त्यांच्या नावाने जो स्टेडियम आहे, त्या ठिकाणी फायनल झालं होतं. 2023 मध्ये फायनल झालं होतं. ते नेमकं ते उपस्थित असताना, ते उपस्थित होते म्हणून हरलं असं बोलत नाही बरं का, पण ते उपस्थित होते. आपण फायनल मध्ये हरून गेलो. नाही तर वानखेडियामध्ये होतं. जर आपल्या देशामध्ये जर आयोजित करण्यात आली असेल ना वर्ल्ड कप, तर वानखेडिया या ठिकाणी हक्काने व्हायला पाहिजे, मुंबईमध्ये. पण ते असू द्या, राजकारण आहे त्यामध्ये, काय आहे काय नाही ते आपल्या त्यात जायचं नाहीये. पण फायनलमध्ये हरलो. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सर्वाधिक विकेट्स ज्या प्लेअरने घेतलेल्या आहेत, मुळात ते पहिल्या मॅच पासून अंतिम मॅच पर्यंत त्यांना घेतलं नव्हतं. मोहम्मद शामी सर्वाधिक विकेट घेतलेले आहेत. तुम्हाला कमेंट्स करायची की मॅन ऑफ द सिरीज कोणती? तर एक दिवसीय क्रिकेटमध्ये कोणाला मिळालेली?
वर्ल्ड कप, विश्वकप म्हणजे एक दिवसीय विश्वकप किंवा वन डे तुमच्या भाषेमध्ये. तुम्ही एक दिवसीय वगैरे विश्वकप ते तसलं बघत नसाल, पण वन डे क्रिकेट वर्ल्ड कप, कारण सगळेजण बघत असतात क्रिकेट, त्यांना माहिती असायला पाहिजे. आवडता मुद्दा आहे तो. 99वा प्रश्न बघा. नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झालेले आहेत? पर्याय क्रमांक 1 जुलै 2024. मग जीएसटीवर का प्रश्न विचारला होता? कारण 1 जुलै हा दिवस जीएसटी दिवस म्हणून साजरा केला जातो. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स याचं लॉंग फॉर्म विचारलं होतं, म्हणजे जीएसटीचं लॉंग फॉर्म. एकूण जर विचारलं तुम्हाला जीएसटी, तर आपल्या महाराष्ट्राचे म्हणजे राज्यांचे एकूण 9 कर आणि केंद्रांचे एकूण 8 कर, दोघांचे मिळून 17 कर जे अप्रत्यक्ष कर सगळे त्यामध्ये जीएसटी मध्ये समाविष्ट करण्यात आलेले. ते 3 फौजदारी कायदे जे आहेत त्याबाबत माहिती दिलेली आहे. जुलै 2024 मध्ये लागू झालेले आणि 1 जुलै 2024 पासून आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. परंतु राष्ट्रपतींनी किती तारखेला सही केली होती? 25 डिसेंबर. किती तारखेला? 25 डिसेंबर 2023 ला. सर 25 डिसेंबरलाच का केली? त्यापूर्वीच त्यांच्याकडे ते विधेयक गेलं होतं की नाही? 25 डिसेंबर हा राष्ट्रीय सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. सर 25 डिसेंबर राष्ट्रीय सुशासन दिवस का साजरा करतो? कारण अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे 25 डिसेंबर. तुम्हाला माहिती आहे ग्राम सडक योजना जी आहे ती योजना सुद्धा 2000 मध्ये सुरू करण्यात आली होती. त्याची तारीख काय होती? 25 डिसेंबर. त्यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे. जेवढे प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा वारंवार रिपीट होत आहेत ते सर्व काही मुद्दे आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 या कितव्या लोकसभेच्या स्थापने करिता होत्या? तर 18वी. पुढे जाऊया बघा काय आहे. नुकत्याच देशांमध्ये 18व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. आपल्या देशामध्ये 18वी लोकसभा पार पडली. सोन्या कशाला वाचून विजून? लक्ष दे इकडं. 18वी लोकसभा पार पडलेली आहे. मुख्य आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतलेली. यापूर्वी एकूण किती जणांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतलेली आहे. पंतप्रधानांचा विचार केला तर सर्वाधिक काळ ज्यांनी पद भूषवलेलं आहे ते म्हणजे कोण? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषवलेलं आहे. 1947 पासून होते ते. तुम्ही म्हणाल की 1964 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. 1947 पासून ते पंतप्रधान. देशाला आपल्या स्वातंत्र्य मिळालं तिथून ते पंतप्रधान झाले. तसं निवडणुका झालेल्या 1952ला पहिली निवडणूक झालेली, ती पहिली लोकसभा होती. आणि पुढे मग आता सद्यस्थितीमध्ये 18वी लोकसभा. या 18व्या लोकसभेचे पुन्हा एकदा अध्यक्ष झालेले लोकसभेचे ते म्हणजे ओम बिर्ला, कोटा या मतदारसंघामधून झालेले. लोकसभेच्या सदस्य संख्या यावर प्रश्न विचारून झालेला आहे याच सिरीज मध्ये बरं का. तुमच्याच परीक्षेमध्ये किती आहेत? 543. मग आपल्या महाराष्ट्रातून किती लोक जातात लोकसभेमध्ये? 48 लोक जातात. सर्वाधिक जागा कोणी जिंकल्या यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे. काँग्रेसने जागा जिंकल्या आपल्या महाराष्ट्रातून. तसं बघितलं तर 99 जागा जिंकलेल्या आहेत अख्ख्या भारतभरामधून. आणि बीजेपीने किती जिंकलेल्या आहेत? 240. सर्वाधिक कुणी जिंकल्या? 240 बीजेपीने जिंकलेल्या आहेत. अजून काय काय विचारलं जाऊ शकतं? तर वरिष्ठ सभागृह, राज्यसभा एकूण सदस्य संख्या किती? तर आपल्या 80व्या कलमामध्ये दिलेलं आहे एकूण किती? 250. परंतु सद्यस्थितीमध्ये किती आहे? 245 आहे. त्यापैकी 12 नामनिर्देशित सदस्य. त्यामध्ये सुधामूर्ती यांची निवड झाली. सुधामूर्तीवर प्रश्न विचारला गेला. मग हे सुधामूर्ती ज्या आहेत की ना सोन्या, त्या ऋषी सुनक यांच्या सासू आहेत. ऋषी सुनक चर्चेमध्ये होते, त्यांच्या जागेवर आता दुसरे पंतप्रधान झालेले आहेत. म्हणून तुला सांगतो एकमेकांना कनेक्शन असतात उगाच विचारलं जात नाही. तू काय करतो? प्रश्नपत्रिका हातात घेतो, सगळं काही बाहेर चालू होतं. हे काय किती वाचायचं काय करायचं? चोंग्या तू काही वाचतोय, तुझं लक्ष मुळात नाहीये. तू काय करतो? आली की नाही, आली की नाही, इथं लक्ष असतं. आली की नाही, आली की लगेच ते असं एकदम असं करत मध्ये बसतोस. सिरियसली अभ्यास कर. जोपर्यंत ती बसली तोपर्यंत तू बसलेला आहे. ती गेली नाश्त्याला, तू पण गेला नाश्त्याला. ती गेली चहाला, तू पण गेला ना चहाला. लायब्ररीमध्ये जातोय कशासाठी तू? सोन्या नको करू असं. समजून घे लेक्चर कसा होता. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांग. काय चुकलं असेल तर क्षमा असू दे सोन्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर कर. तिला पण पास होऊ दे. आपुलकीचे लोकांना. बरं तुझ्या आपुलकीची एकच आहे पण तिच्या आपुलकीचे अनेक आहेत. मग अशाच प्रकारे व्हायरल होऊन जाईल. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.